आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पांच्या पोटात एकदा प्रचंड जळजळ सुरू झाली. त्यावेळी कश्यप ऋषींनी त्यांच्या पोटातली ती जळजळ शांत करण्यासाठी त्यांना काय औषध दिलं माहितीये? सांगतो. पण गणपती बाप्पांनी असं काय खाल्लं होतं की त्यांना हा त्रास झाला? हा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल. तर त्यामागे ही एक गोष्ट आहे. काय ती आधी ऐका. असं म्हणतात की काही मुनी आणि देवता यांना अनलासूर नावाच्या एका राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली होती. अनल अर्थात अग्नी. मग त्या देवतांनी विघ्नहर्त्या गजाननाला साथ घातली. देवतांच्या विनंतीनंतर गणपती बाप्पाने त्या असुराला गिळून टाकलं आणि अशा अग्नीच्या असुराला गिळल्याने नक्कीच बाप्पाला त्रास होणार. त्यामुळे मग बाप्पाच्या पोटात प्रचंड जळजळ होऊ लागली. तेव्हा 88 सहस्त्र मुनींनी प्रत्येक 21 अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या 21 जुडी गणेशाला खायलाही दिल्या. त्यानंतरच अथक प्रयत्नानंतरही न थांबलेली गणेशाच्या पोटातली जळजळ मग कमी झाली. यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रत, दान आणि तीर्थयात्रा केल्याचं पुण्य मिळेल, असं गणराय म्हणाले. म्हणूनच आपल्याकडे गणपती बाप्पाला दुर्वा वाहण्याची प्रथा आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्वच कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा होते. तेव्हा आधी दुर्वा वाहिली जाते. पण यामागे शास्त्रीय कारणही आहे. दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे. पोटात जळजळ आणि इतर विकारांसाठी ती उपयुक्त आहे. मानसिक शांतीसाठी दुर्वा लाभकारक असल्याचं आयुर्वेदात म्हटलंय. इतकंच नाही तर कर्करोगाच्या रुग्णांवरही दुर्वा ही लाभप्रद असल्याचं शास्त्रज्ञांना आढळून आलंय. त्याचा आणखीन एक फायदा म्हणजे दुर्वा वाहिल्याने घरात प्रसन्न वातावरण तयार होतं आणि मनही शांत होतं. मग यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाला दुर्वा वाहा आणि तुम्हीही प्रसन्न राहा. आणि ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.